रामकृष्ण हरी माऊली. 1085 पासून आपण सुरुवात करत आहोत. आधी वर्तमान जानशी भविष्य, मागे पुढे निस संचिताचा. आता काय देऊ पायापे परिहार, जाना तो विचार करा देवा. आपुले ते येथे काय चाले, केले जोडावे ते भले हात पुढे. तुका म्हणे फिके बोल माझे वारा, कराल दातार होईल ते. हे भगवंता, तू आमचे भूत भविष्य वर्तमान सर्व जाणतोस, त्यामुळे आमच्या संचिताचा ठेवा तुला ज्ञात होतो. आता मी यापुढे जाऊन आणखी कोणता पुरावा देऊ? माझ्या हिताचा योग्य तो विचार तुम्हीच करा. माझ्या संचितापुढे माझे काय चालणार? तेव्हा तुका तुम्हालाच शरण गेलेले बरे. तुको म्हणतात माझे बोलणे वाऱ्यावर विरून जाईल. बोल फिके आहेत, पण माझे सर्व दुःखे नाहीशे करणारा दातारा तूच आहेस. सुखेन मनी अवगुण, दुःख भोगी त्याचे कोण. हे का ठाईचे न कळे, राती करा झाकुनी डोळे. चालोनी आडवाटे, पाये मोडविले काटे. तुका म्हणे कोणा बोल ठेवी तो शहाणा. जो जीव स्वतःचे अवगुण ओळखू शकत नाही, तो सुख कसे मिळवेल? त्याला तर दुःखच भोगावे लागेल. हे सत्य तुम्हाला कळत कसे नाही? डोळे मिटले की कुठे रात्र होते काय? स्वतःच आडवाटेने जातो, पायात काटे मोडले म्हणतो, याला काय म्हणावे? तुको म्हणता जो आपल्या दोषाचे कारण आपलेच अवगुण आहेत असे समजतो, तोच खरा शहाणा मनुष्य होय. आम्ही न देखो अवगुण, पापी पवित्र शहाणा. अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. मज भक्ती चढे सवे चाड, नेने पाषाण धातू वाढ. तुका म्हणे घोटी विष अमृत तुझ साठी. आम्ही भक्त पापी पवित्र शहाण्या माणसाच्या अवगुणाकडे पाहत नाही. ही सर्व तुझीच रूपे आहेत असे समजून हे भगवंता, आम्ही त्यांची सेवा करू, त्यांना वंदन करू. मला फक्त तुझी भक्ती करायची आहे. मी दगड धातू लहान मोठा हा भेद काही जाणत नाही. तुकोबा विठ्ठलाला म्हणतात, मी तुझ्यासाठी विषही अमृत समजून सेवन करेल. मज नाही तुझ्या ज्ञानाची ते चाड, घेता वाटे गोड नाम तुझे. नेनतेले करू आवडीचे, ताने बोलतो वचन आवडीने. भक्तीने काही वैराग्य ते नाही, घातला विठाई भार तुझ. तुका म्हणे नाचे निर्लज्ज होऊनी, नाही माझे मनी तुझा भाव. मला तुझे ब्रह्मज्ञान नको, तुझे नाम घेताना मात्र गोड वाटते. मी तुझे लाडके ताने लेकरू आहे, म्हणून तुझ्याशी इतक्या लाडीगोडीने बोलत आहे. भक्ती कशी असावी, विवेक वैराग्य कसे असावे हे काही मी जाणत नाही. फक्त तुझ्यावर माझ्या उद्धाराचा भार घालून निश्चिंत झालो आहे. तुको म्हणतात माझ्या मनात तुझ्याविषयी द्वैत नाही, म्हणून तुझ्या कीर्तनात मी निर्लज्ज होऊन नाचेन. काय माझी संत पाहती जाणीव, सर्व माझा भाव त्यांचे पायी. कारण सरते करा पांडुरंगी, भूषणाची जगी चाड काय. बोबड्या उत्तरे म्हणे हरी हरी, अनेक भिकारी नेने तुझे. तुका म्हणे आम्ही विठ्ठलाचे दास, करीतो मी आस उच्चिष्टाची. संतजन माझ्या मनामध्ये भक्तिभावाची जाणीव आहे की नाही हे पाहतात, पण माझ्या मनामध्ये भक्तिभाव असो किंवा नसो, आणि त्यांच्या चरणाशी एकनिष्ठ राहणारा भाव निश्चित आहे. संत सज्जन हो, मला तुम्ही फक्त पांडुरंगाची कृपा मिळवून द्या. जगाचे भूषण होण्याची आवड मला नाही. मी कसे तरी बोबड्या बोलाने हरिनाम घेतो. माझ्यासारख्या दरिद्री माणसाला दुसरे काय येणार? तुकाराम महाराज संतांना म्हणतात, तुम्ही खरे भाग्यवान आहात, कारण तुम्ही विठ्ठलाचे दास आहात, म्हणून मी तुमच्या उष्ट्याची उपेक्षा करतो. जीवाचे जीवन अमृताचे तनु, ब्रह्मांड भूषणू नारायण. सुखाचा सांगात अंत काशी अंत, निदाता निवांत नारायण. गोडाचे गोड हर्षाचे कोड, प्रतीचाही लाड नारायण. भावाचा निजभाव नावाचाही नाव, अवघा पंढरराव अवतरलाशे. तुका म्हणे जे हे साराचे सार, माझा अंगीकार तेने केला. जीवाचे जीवन असणारा, अमृतमय तनु असणारा हा नारायण विश्वाचा जनिता, ब्रह्मांडाचे भूषण आहे. तो सुखाचा सोबती, काळाचा काळ आणि भक्ताचे प्रेमस्थान आहे. तो गोडाला गोडी देणारे, हर्षाचे आणि प्रेमाचे लाड कोड पुरविणारा आहे. भक्तिभावनेतील भाव, वस्तूतील चैतन्य असा तो पंढरीराव आहे. तुकोबा म्हणतात, सर्व विश्वाचे सार असणाऱ्या पांडुरंगाने माझा स्वीकार केला आहे.
आता मी सर्वता नवे आगा दुबळा यतीहीन कुळ दैन्यवाना काय रखो माये पांडुरंग पिता शुद्ध उभयता पक्ष दोन्ही बापुडा मी नव्हे दुर्बळ ठेंगणा पांगिला हा कोणा आणि काशे दुष्ट नवो आम्ही अभागी अनाथ आमचा समर्थ कैवार्या संसार आम्हा सरला सकळ लपोनिया काळ ठेला धाके तुका मने झालो निर्भर मानशी जोडली आराशी सुखाचिया तुको म्हणतात आता मात्र मी कोणत्याही प्रकारे याती कुळहीन दुर्बळ असा राहिलो नाही, कारण माझा पिता पांडुरंग व माता रखुमाई असल्यामुळे माता पिता हे दोन पक्ष परमशुद्ध आहेत. मी बिचारा दुर्बळ स्थान राहिलो नाही, कारण मी विठ्ठलाचा स्वाधीन झालो आहे. दुष्ट अभागी अनाथ नाही, कारण माझा कैवारी विठ्ठला समर्थ आहे. काळ आमच्या भीतीने लपला आहे, आम्हाला आता जन्म मृत्यू गर्भ हा संसार राहिला नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मनात तृप्त झालो आहोत, कारण आता आम्ही पांडुरंगाच्या नाम भक्तीच्या सुखाच्या राशीत लोळत आहे. जीवनाविषयी निश्चिंत झालो आहे. केले नाही मने तया घडे त्याग उबग उद्देग नाही चित्ती देवाची ही जाणे अंतरीचा भाव मिथ्य तो पाव बाह्यरंग त्यागिलाचे ध्यान राहिले अंतरी अवघी तो परिविटंबना तुका मने आपणा विचार कोण हा दुसरा सांगे तुम्हा प्रपंचाचा त्याग ज्याने मनापासून केला त्या त्यागाचा अभिमान धरला नाही किंवा पश्चातापही केला नाही त्यालाच खरा त्याग म्हणावे. अशी अंतरीची भावना फक्त परमेश्वरालाच जाणता येते. त्यागाचे सोंग केलेलेही त्याला कळते. त्याचा त्याग केला आहे त्याच्या मनामध्ये पुन्हा विचार करणे म्हणजे त्यागाची विटंबना केल्याप्रमाणे होते. तुकाराम महाराज म्हणतात असा त्याग करताना स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहा, दुसरे कोण याविषयी काय सांगणार. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा चित्तशुद्धी शेवा देवाची आवडी विठ्ठल गायजे एकांती अलभ्य ते लाभ धरा अनेकांतरी न द्यावी वसती करावी हे शांती वासनेची तुका मने बाण हाची निर्वाणीचा वाहू घे वाचा वेचू नये. शुद्ध चित्ताने देवाची सेवा करणे दंभाचार दूर सारणे यातच जीवनाचे खरे हित आहे. एकांत वासामध्ये राहून आवडीने विठुरायाचे नाम गायन केले की मानवी जीवनाला अलभ्य असणारे लाभ चालत घरी येतात. विठ्ठलाच्या नामाशिवाय इतर कोणताही विचार मनामध्ये आणू नये. सर्व वासनाची शांती करावी. तुकोबा म्हणतात परमार्थ साधण्यासाठी नामभक्ती हा शेवटचा बाण आहे, त्याला सोडून वाणीचा दुरुपयोग करू नये. होका नर अथवा नारी ज्याचा आवडता हरी ते मज विठोबा समान नमू आवडीते जन ज्याचे अंतर निर्मळ ज्याचे सहबाय कोमल त्याचा संग सर्व काळ घडी मज ते मंगळ तुका मने प्राण काया कुरवंडी करीना. स्त्री असो अथवा पुरुष असो त्यांना हरिनाम आवडतो, ते मला विठू समान आहेत, मी त्यांना आदराने वंदन करतो. ज्याचे अंतकरण निर्मळ पवित्र आहे कोमल आहे त्यांचा सहवास मला सतत घडावा. तुको म्हणतात अशा भक्तावरून मी माझा देह प्राण ओवाळून टाकीन. हरेची हरिकथा नावडे दया दम म्हणता तया वेळ लागी मनुष्य देही तया नाट पैला गले अघोर साधिले कुंभीपाक कासया जन्माला तो पाशान जंतका होऊन पडला नाही उपजे मरोनी वेळोवेळा भांड परीन धरी लड लाज नाही ऐशियाची माता कासया प्रसवली वर नाही घातली मुखावरी देवधर्माविन तो हा चांडाळ हा नर न साये भूमी बारक्षण बरी राम म्हणता तुझे काय रे वेचेल काही पुले न विचारशी जन्मोजन्मीचा होईल नरकी तुका मने चुकी जरी अशी. ज्या मनुष्याला हरिकथा आवडत नाही तो नीच आदम आहे हे त्याला म्हणण्यास सुद्धा वेळ लागतो. त्याने मनुष्य जन्माला नाट लावला आणि कुंभीपाक नरकाची व्यवस्था केली. तो दगड जन्माला का आला, एखादा जंत होऊन का पडला नाही. त्याच्या मातेने प्रसव वेदना सहन करून त्याला कशाला जन्माला घातले. जन्मल्याबरोबर त्याच्या मुखावर आघात करून मारले का नाही. देवधर्म न मानणारा हा चांडाळ फक्त भूमीवर भार झाला आहे.
रामनाम घेताना तुझे काय नुकसान होणार आहे आपले हित तुला कसे काय कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवधर्माला चुकशील तर जन्मोजन्मी नरक यातना भोगशील. उपेक्षीला येणे कोणी शरणागत, आईशी नाही मात आई केली. आता काय ब्रीद सांडिला पुले, ठाईचे धरिले दानोनिया. माझ्या दोषासाठी होईल पाठ मोरा, ऐसा कोण पुरा भोगवळी. तुका मने रूप अमुच्या कैवारे, धरिले गोजिरे चतुर्भुज. माझ्या विठुराया कोणी शरणागताची उपेक्षा केली आहे. माझ्या विठुरायाने कोणा शरणागताची उपेक्षा केली आहे असे मी कधी ऐकले नाही. ते आपल्या भक्तवत्सल पतित पावन हे युगानुयुगे असलेले ब्रीद सोडणार नाही, कारण तेथला मथितात जाणून असते. त्याने अनंत काळ जपले आहे, ते फार जुने आहे. माझे दोष पाहून तो पाठ फिरवेल काय, माझे पाप इतके बलवान आहे काय. तुको म्हणतात, निर्गुण निराकार परमेश्वराने आमच्या उद्धारासाठी ते सगुण गोजिरे चतुर्भुज रूप धारण केले आहे. आवडी सारिके संपादिले सोंग, अनंत ही मग झाली नामे. कळे आयशा वाटा रचिल्या सुलभा, दुर्गम त्या नभाचाई साक्षी. हाते जेवी एक मुखी मागे घास, माऊली दयास तैशी बाळा. तुका म्हणे माझे ध्यान विटेवरी, तैशीच गोजिरी दिशे मूर्ती. त्या गुणात युगातील भक्ताच्या आवडीप्रमाणे परमेश्वराने अनेक रूपे अवतार धारण केले. त्या अवतारामध्ये त्याला मत्स्य कुर्म वामन रामकृष्ण अशी अनंत नामे मिळाली. आपल्या प्राप्तीच्या अनेक वाटा भक्तांना ज्ञात करून दिला. याचे साक्षीदार हे पुरातन आकाश आहे. एक मूल हाताने जेवते व एक मूल घास भरव म्हणते. माता बालकाच्या मनाप्रमाणे वागते, तसे परमेश्वर भक्ताच्या मनाप्रमाणे वागत असतो. तुकोबा म्हणतात, माझ्या मनाला ज्याचे ध्यान लागले ती गोजिरी विठ्ठलाची मूर्ती विटेवर उभी असलेली दिसत आहे. धन्य मी मानिना पुले संचित, राहिले शे प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडो या काही काळ हाती. ब्रह्मरस करून भोजन पंगती, संताच्या संगती सर्व काळ. तुका मने पोट झाले चीन, धाये खांदले शे खाय आवडीने. माझे चित्त तुझ्या चरणी जडल्यामुळे माझे संचित धन्य झाले असे मला वाटते. माझा जन्म धन्य झाला यात शंका नाही. आता मात्र पुढे मी काळाच्या हाती पडणार नाही, प्रपंचाच्या प्रवाहात सापडणार नाही. संतांच्या सहवासामध्ये राहून त्यांच्या पंक्तीला बसून ब्रह्मरसाचे सेवन करू. तुकोबा म्हणतात, या पंक्तीमध्ये पोट अजून भरलेले नाही, ब्रह्मरसाचे सेवन अजून करावे असेच वाटते. आवडीने न पुरे सेविता, न सरे पडिले दुरे सवे गाठी. न पुरे हा जन्म हे सुख साठिता, पुढते आता हेची मागो. मार्गाची चिंता पालके बैसता, नायो संतिता कोसपेनी. तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली, जाणे ते लागली भुकतान. विठुरायाचे नाम गाताना तृप्तता होत नाही, पण पुन्हा पुन्हा ते घ्यावेसे वाटते. त्यामुळे त्यांची कृपा माझ्यावर झाली आहे. या भक्तीसाठी हा जन्म पुरेसा पडेल असे वाटत नाही. पुढचा जन्म ही विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी मिळावा असे वाटते. मार्ग किती दूरचा आहे याची चिंता पालखीत बसलेल्याला करावी लागत नाही. चालण्याचे कष्ट पडत नाही. तसे हरिभक्ताला किती वेळा गर्भवासाला यावे लागले तरी त्याचे वाईट वाटत नाही. तुकोबा म्हणतात, माझी विठाई माऊली, मला तहान भूक लागली हे जाणते. नाही त्रिभुवनी सुख या समान, मनवुने मन स्थिरावले. दरिले जीवे पाऊले कोमळे, कंठी एकवळी नाममाळा. शीतळ होऊने पावलो विश्रांती, न राये पुढते चाली चित्ता. तुका मने झाले सकळ सोहळे, पुरविले डोहाळे पांडुरंगे. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये जे सुख आहे ते जगात इतरत्र कोठे नाही. त्यामुळे या चरणावर माझे मन स्थिरावले आहे. म्हणून मी माझ्या विठुरायाची कोमल पावले धरली आहेत व गळ्यात त्याच्या नामाची माळ धारण केली आहे. मन शांत झाले, चित्तातील विचाराची गती खुंटली आहे. तुकोबा म्हणतात, विठ्ठलाने माझे सर्व मनोरथ पूर्ण केल्यामुळे माझ्या मनाला सुख सोहळे भोगल्यासारखे वाटते. माय बापा पुढे लाडी केले करू, तैसे बोल करू कौतुके. कृपावंत घाले प्रेम पानरस, ओळीवी ओरस पांडुरंगा. नाही धीर कुठे कुंठी जवळी हुंबरे, ठाईच पाखरे कवळीते. तुका म्हणे मज होऊन दिशीन, कळोने दी भिन्न आय ऐशे.
लाडके लेकरू माई बापा समोर जसे खेळते नाचते, तसे आम्ही हे विठाई माऊली तुझ्या समोर बोबड्या बोलाने बोलतो. म्हणून हे कृपावंत माऊली, तू आम्हाला तुझ्या प्रेमाचे स्तनपान दे. खुंटीला बांधलेलं वासरू जसे गायीकडे पाहून हंबरते, गायी धावत जाऊन त्याला गोंजारते. तुकोबा म्हणतात, हे सावळ्या विठ्ठला, मला दुःख देऊ नका आणि पर काही मानू नका. आठवणीने दे आवडी अनिक, भरून या लोक निराळे. मन धावे ते तिथेची दुबते, संपूर्ण आई ते सर्व काळ. न लगे वळावी इंद्रिय धावता, ठाव नाही रीता उरो दिला. तुका म्हणे सम पाऊलाचा, खुंट केला बळकट हालो नेदी. माझा पांडुरंग मला त्याच्याशिवाय इतर काही आठवूच देत नाही. विना कष्ट तो त्रिलोक्याला व्यापून उरला आहे. माझे चित्त जिकडे जाईल तिकडे पांडुरंगाचे प्रेम कृपारूपी दूध सर्व काळ विना कष्ट मिळते. माझ्या इंद्रियांना देखील आता मला आवरावे लागत नाही, कारण त्यांच्यामध्ये विठ्ठलच भरून राहिला आहे. तुकोबा म्हणतात, पांडुरंगाने विटेवर आपला 2 चरणांना इतका बळकट खुंटा केला आहे की तो हालतच नाही. त्यामुळे आम्ही त्याला धरलेच आहे. उत्तम घालावे अमुची आमुखी, निवारावे दुःखी होऊ नये. न बैसे न वजे जवळून दुरी, मागे पुढे वारी घातपात. नाही शंका असो बलते ठाई, मावळते पायी दैत्य दैत्य. तुका म्हणे भार घेतला विठ्ठले, अंतरी भरले बाह्य रूप. जे जे चांगले आहे ते विठुराय आमच्या मुखी घालावे, आमचे दुःख निवारण करतो. ती माऊली विटेवर उभी आहे, ती कधीच बसत नाही, दूर जात नाही. सर्व संकटापासून आमचे सतत रक्षण करते. आम्ही कोठेही असलो तरी आम्ही भीत नाही, कारण आमच्यामधील भक्त व भगवंत हे द्वैत मावळे आहे. आमच्या अंतरंगात त्याचे सगुण साकार रूप भरून राहिले आहे. त्याने आमचा सर्व भार स्वतःवर घेतला आहे. आम्हा अलंकार मुद्राचे शृंगार, तुळशीचे हार वाऊकंठी, लाडिके डिंगर पंढरी रायाचे निरंतर वाचे नामघोष. आम्हा अनेकाचे चाड चित्ती नाही, सर्व सुख पायी विठोबाचे. तुका म्हणे आम्ही नेगेची मुक्ती, एकविन चित्ते दुजे नाही. आम्हा वैष्णवाचे अलंकार म्हणजे कपाळावरील मुद्रा व गळ्यातील तुळशीचे हार होते. आम्ही त्या पंढरीनाथाचे लाडके भक्त आहोत. मुखाने सतत त्याच्या नामाचा जयघोष करीत असतो. आम्हाला आता इतर कुणाची पर्वा नाही, कारण आमचे सर्व सुख त्याच्या चरणाजवळच आहे. तुकोबा म्हणतात, आम्हाला मुक्तीची आस नाही. एका विठ्ठलाशिवाय आम्ही काही जाणत नाही. चला पंढरीशी जाओ, रुक्मादेवीवर पाहू. डोळे निवतील कान म्हणा तेथे समाधान. संत मंत होतील भेटी, आनंद नाचो वाळवंटी. तेथे तीर्थाचे मायर, सर्व सुखाचे भांडळ. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी बाक. हे वैष्णवांनो, चला पंढरी क्षेत्री जाऊ आणि रुक्माईचा पती जो सावळा विठ्ठल त्याला डोळे भरून पाहू. त्याच्या दर्शनाने आणि कथा श्रवणाने डोळे कान तृप्त होतील आणि ते मनालाही समाधान लावेल. तेथे संत महंताच्या गाठीभेटी होतील. चंद्रभागेच्या वाळवंटात आनंदाने नाचायला मिळेल. पंढरी क्षेत्र हे सर्व तीर्थाचे माहेर आहे. तेथे सर्व प्रकारची सुखे मुबलक मिळतात. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीच्या विठुरायाची भक्ती करणाऱ्याला पुन्हा जन्माला यावे लागत नाही. ते मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. पहिलं घरी झाली चोरी, देह करी बोंब मारी. हवा हवा करीशी काय पिरावूनी नीटा वाव. सांडून या शुद्धी निजलाशी गेली बुद्धी. चोरी तुझा काढिला बुर, वेगळा भाव घातले दूर. बलती अशी देशी वाव, लोहोची तू एवढा ठाव. तुका म्हणे अजूनही तरी उरले ते जतन करी. देहाच्या पलीकडे मायेच्या पडद्याआड चित्ताची चोरी झाली, म्हणून देहाला रडत बसावे लागते. चित्त भक्तीमध्ये गुंतल्यामुळे मी माझी अशी बोंब देह का करीत आहे. परमार्थाची शुद्धी गेली व जीव देहबुद्धीमध्ये बेशुद्ध झाला. देहबुद्धीने तुझे चित्त चोरले व तुला तुझ्या आत्मस्वरूपापासून वेगळे केले. काम क्रोधासारख्या भलत्याच भावना मनामध्ये थारा देऊन तू स्वतःला दुःखी केले आहेस. तुकोबा म्हणतात, आता झाले ते झाले. इथून पुढे तरी आत्मज्ञान प्राप्ती करता शिल्लक राहिले आहे ते जपून ठेव. किती वेळा खाला दगा, अजून का या जगाशिना. लाज नाही हिंडता गावे, दुःख नवे नित्य नित्य. संवत्सर हाती फाशे, देखता कैसे न देखशी. तुका म्हणे सांडिली वाट, तळपट करावया. या नरजन्मात कितीतरी वेळा दगा खावा लागलाय.
तरी हे जीवा तू अजून जागा कसा होत नाहीस? अनेक जन्माची गावे हिंडताना व प्रत्येक जन्मात मी वेगळेच दुःख भोगताना तुला लाज कशी वाटत नाही? संभावित असा त्रिगुण चोराच्या हाती विषय भावना कर्मादी दुःखाचे फासे तुला कसे दिसत नाही? तो म्हणतात हे काम क्रोधादी चोर तुला वाट चुकायला लावतात तो भलत्याच मार्गाला घेऊन जातात. मोदला मध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदिम अनेकाची कालाज नाही आळस जी जिंतले ऐशे साते सारखी वित्ते हाती येते वेगळाले तुका म्हणे हित धरा नवे पुरा गावडळ. ज्याच्यापासून सुखाच्या मोदलामध्ये तोटा आहे तुझ्या जवळ असलेल्या देहरूपी धनाच्या भांडवलामध्येच तोटा येणारा खोटा व्यापार का करतो? ज्यांनी आपल्या आळशी इंद्रियांना वश करून परमार्थ साधला त्याची तरी लाज तू धरली पाहिजेस. परमेश्वराने सर्व जीवांना देह मन बुद्धी इंद्रिय ही एकसारखीच भांडवल म्हणून दिली आहे, पण प्रत्येक जीव त्यांना वेगवेगळा उपयोग करून आपले हित किंवा हानी करून घेतो. तुकाराम महाराज म्हणतात आपले हित ओळखून वागा, नाही तर तुमच्यासारखे मूर्ख गावंढळ तुम्हीच. निरोप सांगता न धरी भय न चिंता सो ज्याचे त्याचे माता आपण करावी ते कथा उतरावा भार किंवा न व्हावे सादर तुका म्हणे वाहे धाक तयाई ना परलोक. देवाचा निरोप सामान्य जनांना सांगताना मनामध्ये भय चिंता धरू नये. लोक निरोप ऐकवत अथवा न ऐकवत त्याचा दोष त्यांच्याच माती जातो. आपण आपली हरिकथा सेवा करावी. हरिकथा कीर्तनाला श्रोते हजर असोत नसोत आपण आपल्या हरिकीर्तन सेवा कर्तव्याला चुकू नये. तुको म्हणता देवाचा निरोप सांगताना जो मनात भीती चिंता लज्जा धरतो त्याला इहलोकी परलोकी दुःखच प्राप्त होते. शिरत्वाची मोल नये कामा पिके फोल ऐसा न संडी कैवार जीवेसाठी तो हे कोड. धीर तो कारण साय होतो नारायण तुका म्हणे हरिदासा रक्षितो निर्धारी. जीवनामध्ये शौर्य धाडस महत्वाचे आहे. निष्कारण बडबड व्यर्थ असते. प्राण गेला तरी जो आपली प्रतिज्ञा मोडत नाही तोच खरा धैर्यवान असतो. धैर्यवान मनुष्याला परमेश्वरही मदत करतो. तुको म्हणतात हरी आपल्या दासाचे नेहमी रक्षण करतो. हरीच्या दासा भये ऐशे बोलो तेही नाही राहून याड उभा देव पूर्वी कोड. हरीच्या दासा चिंता गटित ये वार्ता खावे ल्यावे द्यावे तुका म्हणे पुरवावे. हरिदासाला जन्म मृत्यूचे भय असते असे बोलू सुद्धा नका. हरिदासाच्या प्रत्येक संकट समयी संकट प्रसंगी परमेश्वर आड उभा राहून त्याचे रक्षण करतो. हरिदासांना चिंता सतावते ही वार्ताच अघटित आहे. तुकोबा म्हणतात हरिदासांना अन्न वस्त्र घरदार सर्व विठ्ठल पुरवितो व त्याच्या सर्व इच्छाही तोच पूर्ण करतो. दासा सर्व काळ तेथे सुखाचा कल्लोळ जेथे वसते हरीचे दास पुण्य पिके पापनाश. फिरे सुदर्शन घेऊन या नारायण तुका म्हणे घरी होय म्हणी यारा कामारी. हरिदासांना सर्व काळ सुखाची प्राप्ती होत असते. जेथे हरिदास तेथे सुखाचा कल्लोळ असे जणू समीकरणच झाले आहे. ज्या ठिकाणी हरिदासाची वस्ती होते तेथे पुण्य बलवान होते आणि पाप नष्ट होते. प्रत्यक्ष नारायण हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन त्याच्या रक्षणासाठी फिरत असतो. तुकाराम महाराज म्हणतात तो नारायण त्याचे प्रत्येक काम ऐकणारा कामारीच होऊन जातो. आमचा स्वदेशी भवत्रयामध्ये वास. आमचा स्वदेश भवत्रयामध्ये वास. मायबापाची लाडकी कळो आले हे लौकिकी नाही निरापराध कोणा आम्हामध्ये भेद तुका म्हणे नाम अवघे आमचे हे धाम. आम्हा भक्तांचा स्वदेश म्हणजे हे त्रिलोकी. या त्रिलोक्यात आम्ही वास करून असतो. आम्ही आमच्या माता पित्याचे म्हणजेच विठ्ठल व रुक्माईचे लाडके आहोत हे सर्वांना माहीत आहे. आम्हाला या विश्वात कोणीही वाईट किंवा आमच्यापेक्षा भिन्न वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात सावळ्या विठ्ठलाचे नाम हेच आमच्या सर्व सुखाचे धाम आहे. रामकृष्ण हरी माऊली. 1113 अभंगावर आपण थांबत आहोत.